नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इंडियन पॉलिटीच्या शॉर्ट नोट्स पाहणार आहोत। तर त्यातील भाग 4A म्हणजेच एकदम शॉर्ट्स बट स्वीट यावर आयोग प्रश्न विचारतच असतो। एकतर जोड्या लावा, क्रम कसा वरून खाली खालून वर देतो आणि क्रमवार कर्तव्य लावा। भाग 4A हे कर्तव्याशी रिलेटेड आहेत। मग चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत। हा भाग 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये समाविष्ट करण्यात आला। मूळ जी राजघटना होती त्यामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते। यामध्ये कलम 51A हे एकटं कलम असून या कलमामध्ये 11 मूलभूत कर्तव्य हे आपल्या आता भारतीय संविधानात सांगण्यात आलेले आहेत। भारतीय राजघटनेत मूळ राजघटनेत हक्क होते पण कर्तव्य नव्हते, म्हणून 42वी घटना दुरुस्ती करून हक्क आणि कर्तव्य असा याचा समतोल व्हावा म्हणून हे ॲड करण्यात आले। आणि मूलभूत कर्तव्य हे सोव्हिएत युनियन संविधानातून आपल्या भारतीय संविधानात घेण्यात आलेले आहेत। 1936 नंतरच्या आवृत्तीमध्ये नागरिकांसाठी हक्काबरोबरच कर्तव्यही स्पष्टपणे नमूद केलेले आहे आणि त्यांचं पाहूनच आपण मूलभूत हक्क तर दिले होते पण कर्तव्य हे 42वी घटना दुरुस्ती करून कर्तव्यसुद्धा पार पाडण्यास आपल्या भारतीय संविधानाने सांगितलेले आहे। मूलभूत कर्तव्य हे भारताच्या संविधानाबरोबरच कुठल्या कुठल्या संविधानात आहे असा पण आयोग प्रश्न विचारतो। तर जपान, व्हिएतनाम आणि नेदरलँड या देशाच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा उल्लेख आहे। त्यानंतर हे मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार ॲड करण्यात आले। आधी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य नव्हती, नुसतं हक्क तेवढे होते। नंतर मात्र 42वी घटना दुरुस्ती झाली आणि मूलभूत कर्तव्य सुद्धा ॲड करण्यात आली। मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे न्यायालयात दाद मागता येत नाही मूलभूत कर्तव्य जर कोणी पालन केलं नाही तर। पण मूलभूत कर्तव्यामध्ये 2 वेळा घटना दुरुस्ती झाली। पहिली घटना दुरुस्ती 42वी 1976 झाली। या घटना दुरुस्तीने 51A कलम घालून मूलभूत कर्तव्य निश्चित केली आणि दुसरी घटना दुरुस्ती झाली 86वी घटना दुरुस्ती जी 2002 मध्ये झाली। या घटना दुरुस्तीने 11वे कर्तव्य ॲड केले, जे की पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आहे। आता ती मूलभूत कर्तव्य कुठली आहेत तर भारतीय संविधानाचा सन्मान करावा, त्यातील तथ्य, संस्था, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करावा, हे आद्य कर्तव्य म्हणजेच पहिलं कर्तव्य आहे। दुसरं कर्तव्य आहे स्वातंत्र्य संग्रामात आदर्शाचे पालन करावे, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशातील दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवावी। त्यानंतर तिसरं कर्तव्य आहे देशाचे ऐक्य, एकात्मता व सार्वभौमत्व हे टिकून ठेवायचे। चौथं कर्तव्य आहे देशाचे संरक्षण करणे व गरज पडल्यास देशसेवेसाठी जाणे। आणि 5वं कर्तव्य आहे सद्भावना व बंधुता वाढवणे, जसं की जाती, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन आपला देश एक आहे, त्यामुळं आपण सर्व एक आहोत, एकजुटीने राहायचे। आपल्या देशाची एकतेत पावर आहे। त्यानंतर 6वं कर्तव्य आहे स्त्रियांचा सन्मान व त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे। 7वं कर्तव्य आहे संस्कृतीचा व वारसाची जपणूक करणे, जसं की आपल्या देशामध्ये लेण्या वगैरे आहेत त्यावर बरेच जण नावे वगैरे लिहितात, हे करणं आपल्या कर्तव्यामध्ये नाही आणि हे कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे, कुठेही नावे वगैरे लिहिली नाही पाहिजे। त्यानंतर 8वं कर्तव्य आहे पर्यावरणाचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करणं। 9वं कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवता सुधारणा विचार स्वीकारणे आणि 10वं कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसा न करणे, जसं की
आता बंद वगैरे झाले की जाळपोळ होतो, एसट्या वगैरे जाळून टाकतात. हे करणं चुकीचं आहे आणि हे मूलभूत कर्तव्याच्या विरोधातलं आहे. आणि 11वं कर्तव्य 86वी घटना 2002 मध्ये होऊन ॲड करण्यात आलं. ते आहे शिक्षण घेणे व 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणे ही जबाबदारी पालकाची सुद्धा आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, कमेंटद्वारे तुमचे विचार, प्रश्न आणि कुठल्या विषयाच्या नोट्स पाहिजे असतील तर ते पण सुचवत चला, म्हणजे माझ्या कार्याला तुमचा हातभार लागेल.